ओके. स्टार्ट करूया आपण परत एकदा. व्हॉट इज मीन बाय व्हेरिफिकेशन मग फर्स्ट बघून घ्या. Verification is a process of evaluating the work product of phases of software development life cycle to check if we are on right track or not. हा आपला जो पहिला आहे व्हेरिफिकेशनचा पहिला टास्क आहे. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय? तर सपोज आपण एखादं सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करायला घेतलेलं आहे. जे तुम्ही संपूर्ण ज्या फेजेस आहेत त्या तुम्ही प्रॉपरली फॉलो करताय की नाही या किंवा आपण काय म्हणता येईल त्याला की ज्या तुमचं जे वर्क चाललंय ते प्रॉपरली वर्क चाललं आहे की नाही हे काम कोण करतं व्हेरिफिकेशन मध्ये आपलं केलं जातं. These works products can include the documents which are produced during the development phases like requirement specification, design documents, database table, design, ER diagram, test cases. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मॅट्रिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या कशामध्ये केल्या जातात पी मॉडेलमध्ये चेक केल्या जातात. Okay, verification is a static practice of verifying the documents, design, code, programs. It includes processes like inspection, design analysis and specification analysis. आता त्याच्यामध्ये आपल्याला आता व्हेरिफिकेशन करायचं आहे एखादा जो आपला प्रोडक्ट आहे त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन ऑन कोणत्या कोणत्या बेसिसमध्ये केलं जाणार आहे. आता व्हेरिफिकेशन हा आपला काय आहे तो स्टॅटिक वर्क आहे. स्टॅटिक वर्क आपलं असणार आहे ते काय असणार आहे की तुमचं जो डिझाईन आहे तुमचं कोडिंग जे आहे जो तुमचा प्रोग्राम आहे यांचं प्रत्येक फेजला इन्स्पेक्शन त्याच्यानंतर तुमचं डिझाईन ॲनालिसिस असेल किंवा त्याचं स्पेसिफिकेशन मॅचिंग असेल या सगळ्या गोष्टी आपल्या काय असणार आहेत त्या तुमच्या व्हेरिफिकेशनमध्ये चेक केल्या जातात. व्हेरिफिकेशन विल हेल्प टू डिटरमाइन वेदर द सॉफ्टवेअर इज हाय क्वालिटी बट इट विल नॉट एन्श्युअर दॅट द सिस्टीम इज युजफुल. तर व्हेरिफिकेशन काय करतं की तुमचं जे सिस्टीम आहे जो तुम्हाला आपण काल एक चेक केलं होतं की आपल्या जे स्टेप्स होतं त्याच्यामध्ये आपण काय म्हणत होतो की पहिल्यांदा तुमच्या काय केलं जातं हो हाय लेवल मॉडेल लो लेवल मॉडेल ह्याच्या थ्रू काय केलं जातं कंटिन्युअसली स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे केले जातात. आणि ते केल्यानंतर काय केलं जातं की ज्या वेळेला तुम्ही जी तुमचं एखादं फायनल प्रोडक्ट तुम्ही डिझाईन करताय फक्त व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही प्रॉपरली स्टेप्स फॉलो केल्या आहेत की नाहीत केलेल्या आहेत ह्या फक्त एन्श्युअर करायचं काम व्हेरिफिकेशन करतं. आणि व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर तो तुमचा जो प्रोडक्ट आहे ते युजफुल आहे की नाही युजफुल आहे ह्या गोष्टी व्हेरिफिकेशनमध्ये चेक केल्या जातात. त्या गोष्टी आपल्या व्हॅलिडेशनमध्ये चेक केल्या जातात. ओके. आता व्हॅलिडेशन म्हणजे काय फर्स्ट बघून घेऊया. Validation is a process of evaluating the final product to check whether the software meets the customer expectation and requirements. कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आणि ज्या कस्टमरच्या एक्सपेक्टेशन होत्या फ्रॉम द बायर किंवा काय म्हणता येईल जो सेलर आहे त्याच्याकडून ज्या एक्सपेक्टेशन होत्या त्या फुलफिल होत आहेत की नाहीत हे काम कोण करतं व्हॅलिडेशन. ओके. It activities involved in this testing software application, a dynamic mechanism, validation and testing द ॲक्च्युअल प्रोडक्ट. आता आपण बघितलं आपण काय सांगतोय व्हेरिफिकेशन हा फक्त तुमच्या ज्या स्टेप्स आहेत किंवा ज्या तुम्ही जे काही वर्क केलेलं आहे प्रॉपरली वर्क केलेलं आहे की नाही म्हणजे फक्त स्टेप्स चेक करणार तुमच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या की बाबा तुमची जे टेस्टिंग आहे तुमचं हाय लेवल डिझाईन आहे तुमचं लो लेवल डिझाईन आहे हे प्रॉपरली सिक्वेन्स फॉर्मॅटमध्ये जातंय की नाही एवढंच काम कोण करतं व्हेरिफिकेशन करतं. आणि व्हॅलिडेशन काय करतं व्हॅलिडेशन तुमचा जो प्रोडक्ट आहे तो तुमच्या कस्टमरला युजफुल आहे की नाही कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत की नाही हे काम कोण करतं तुमचं व्हॅलिडेशन करतो. दोघांमध्ये डिफरन्स खूप आहे म्हणजे दोन्ही पण वर्ड जरी सेम वाटत असले व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. प्लीज स्पीकर बंद करा. ओके. व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन या दोन्ही फेजेस जरी आपल्याला सेम दिसत असल्या तरी पण त्यांच्यामध्ये ह्यूज डिफरन्स आहे. डिफरन्स फक्त एवढाच आहे व्हेरिफिकेशन फक्त तुमच्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स प्रॉपरली फॉलो केल्या आहेत की नाहीत ह्या फक्त चेक करायचं काम करतं कोण करतं व्हेरिफिकेशन करतं. आणि व्हॅलिडेशन तुमच्या प्रॉपरली स्टेप्स जरी असतील तरी ते तुमचा प्रोडक्ट आहे तो तुमच्या युजरला युजफुल आहे की नाही आहे तुमच्या युजरच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या ज्या त्यांच्या एक्सपेक्टेशन होत्या त्या फुलफिल होत आहेत की नाही हे काम कोण करतं व्हॅलिडेशन. ओके. ते प्रोडक्ट व्हॅलिड आहे की नाही जे एखादा जो बायर आहे त्या बायरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत की नाही
जर ते फुलफिल होत असल्या तर ते प्रोडक्ट व्हॅलिड आहे. जर ते फुलफिल होतच नसला, जर सपोज मी फॉर एक्झाम्पल मी मोबाईल आणायला गेले आणि सॉरी सपोज मी एखादा फोन आणायला गेलेली आणि त्या ठिकाणी जर मला अँड्रॉइड पीस हवं असेल, पण त्यावेळेला जर मला त्यांनी एखादा सिम्पल एक आपल्या जुन्या टाईपचा एखादा मोबाईल होता तो जर त्यांनी दिला, तर त्या माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट ज्या आहेत, सपोज मला अँड्रॉइड वापरायचा पण अँड्रॉइड मला न मिळता आपण जर पूर्वी जे मोबाईल वापरत होतो तो जर मला मिळाला, तर माझ्या इच अँड एव्हरी रिक्वायरमेंट्स ह्या फुलफिल होत आहेत का? नाही होते, राईट ना. मग त्यावेळेला काय होत आहेत की त्या कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या फुलफिल केल्या जात नाहीत. म्हणजेच काय असणार आहे, ते प्रोडक्ट व्हॅलिड नाहीये. त्यावेळेला तो कस्टमर काय करणार आहे, ते प्रोडक्ट विकत घेणार नाहीये. त्यामुळे काय असतं, तो प्रोडक्ट काय होतो, व्हॅलिड होत नाही. ओके, दोघांमधला डिफरन्स तर एक बेसिकली कळतोय की व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन काय करणार आहे की ओनली ज्या तुमच्या प्रोडक्ट्सच्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या प्रॉपरली फॉलो केल्या आहेत की नाही, ह्याचं फक्त एक जनरल अनालिसिस कोण करणार आहे, व्हेरिफिकेशन. आणि व्हॅलिडेशन तुमचा जो तुम्ही वर्क केलेलं आहे ते तुमच्या कस्टमरला युजफुल आहे की नाही, त्याच्या सगळ्या नीड्स आहेत, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत की नाही, हे काम कोण करतं, व्हॅलिडेशन करतं. ओके, मोस्टली एक्झाममध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन मधला डिफरन्स पण विचारला जातो. कधी कधी त्याच्यावरती नोट पण विचारले जातात. त्याच्यामुळं हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन मोस्टली विचारला जातो. त्याच्यामुळं हा पॉईंट एक लक्षात घेऊन घ्या. एखादा पॉईंट नोट तरी लिहून घ्या वाटल्यास ऍटलीस्ट, की व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन मधला डिफरन्स किंवा व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन मध्ये डिफाईन करायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्टला आपण जाऊया व्ही मॉडेलला. ओके, आता आपल्याला व्ही मॉडेल म्हणजे त्यांनी आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे ते फर्स्ट बघून. काय सांगितलेलं आहे, इट मीन्स व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. जस्ट लाईक वॉटरफॉल मॉडेल, द लाईफ सायकल ऑफ व्ही मॉडेल इज सिक्वेन्शियल path of the execution of process. Okay, each phase must be completed before the next phase begins. The testing of the product is planned in parallel with the corresponding phase of the development. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, व्हेरिफिकेशन व्ही मॉडेल म्हणजेच काय असणार आहे, व्ही व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. ओके, फुल फॉर्म त्याचा तोच आहे, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन मॉडेल म्हणजे आपला व्ही मॉडेल आहे. जस्ट लाईक वॉटरफॉल मॉडेल. तर मग कालच्या लेक्चरला आपण वॉटरफॉल मॉडेल बघितलं होतं. वॉटरफॉल मॉडेलला काय होतं, कंटिन्युअसली सिक्वेन्शियली आपल्याला एक एक स्टेप्स खाली अशा एक एक स्टेप्स दिल्या होत्या. आता व्ही मॉडेलमध्ये आपल्याला व्ही आकारामध्ये तो तुमची डायग्राम येते, ती नेक्स्ट आहे ती बघून घेऊया आपण. तर त्यांनी सांगितलंय काय बघा, द लाईफ सायकल ऑफ द व्ही मॉडेल इज सिक्वेन्शियल पाथ ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रोसेस. ओके, सिक्वेन्शियल पाथ आहे तो सुद्धा. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इच फेज मस्ट बी कम्प्लिटेड बिफोर द नेक्स्ट फेज बिगिन्स. आधीची फेज जर जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट फेजला जाऊ शकत नाही. जर तुमचं हाय लेवल डिझाईन झालेलं नसेल तर तुम्ही लो लेवल डिझाईनला जाऊ शकत नाही. फर्स्ट तुम्ही हाय लेवल डिझाईन असेल तर तुमचं हाय लेवल डिझाईन हे कम्प्लीट झालंच पाहिजे. मोहित स्पीकर बंद कर. मॅम एक मिनिट, ओके, एकच स्लाइड दिसते काय? हो, मी एकच आता स्लाइड लावलेली इंट्रोडक्शनची. का रे? मला वाटलं काय मी ठीक आहे, अडकलंय ठीक माझं. आहे, नाही नाही ठीक आहे. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे इथं, इच फेज मस्ट बी कम्प्लिटेड बिफोर द नेक्स्ट फेज बिगिन्स. पहिली जी आपली फेज आहे, सपोज आपलं हाय लेवल डिझाईन आहे, हाय लेवल डिझाईन कोण डिझाईन करतं, पण काल सांगितलं होतं सिनियर एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर डेव्हलपर जे आहेत ते तुमचे काय करतात, तुमचं हाय लेवल डिझाईन करतात. जोपर्यंत हाय लेवल डिझाईन पास होत नाही तोपर्यंत तुमचं लो लेवल डिझाईन हे काय होतं, एक्झिक्यूट करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सिक्वेन्शियली आपल्याला प्रत्येक फेजेस आपल्याला फॉलो करावे लागतात. कशामध्ये, तर आपल्या व्ही मॉडेलमध्ये. द टेस्टिंग ऑफ द प्रोडक्ट इज प्लॅन्ड इन पॅरलल विथ द करस्पॉन्डिंग फेज ऑफ डेव्हलपमेंट. आता पॅरलल सांगितलेलं आहे, प्लॅन्ड इन पॅरलल. पॅरलल तर आपल्याला डायग्राम वरून तुम्हाला कळेल. ओके, पुढे डायग्राम दिलेली की हे जे वाक्य आहे तुम्हाला तर मी डायग्रामच्या वेळेला एक्सप्लेन करेन. ओके, आता इथे काय सांगितलेलं आपल्याला बघा, ऑब्जेक्टिव्ह काय काय, इट शुड बी यूज फॉर स्मॉल टू मीडियम साइज ऑफ प्रोजेक्ट्स where requirements are clearly defined. Okay, it should be chosen when simple technical resources are available with the need technical expertise. आता कालपासून परवापासून आपण ह्याच एक वाक्य लक्षात घेतोय. जर आपल्याकडे एखादा बॅकअप प्लॅन किंवा काही ना काहीतरी त्या अवेलेबिलिटीज काही ना काहीतरी सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल असतील तर आपण आपलं काय देतो, कन्फर्मेशन, किंवा आपण आपल्याकडे
कडून एक ऍक्सेप्टन्स देऊ शकतो की बाबा आम्ही हे प्रोडक्ट डिझाईन करून देऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, क्लिअरली डिफाईन एखादी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल तरच आपण ते काय करू शकतो, मॉडेल आहे ते बनवू शकतो. तर इथं व्ही मॉडेल तुम्हाला दिलेलं आहे. आता व्ही मॉडेलचा शेप कसा दिलेला आहे, व्ही मॉडेल टाइप म्हणजे व्ही शेप मध्येच दिलेलं आहे. आता काय त्या फर्स्ट फेजेस बघून घेऊया. आता जी व्हॅलिडेशन फेज दिलेली आहे ती काय दिलेली आहे बघा, ऍक्सेप्टन्स टेस्टिंग आणि रिक्वायरमेंट अनालिसिस ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्या पॅरलली तुमच्या डन झाल्या पाहिजेत. आता रिक्वायरमेंट अनालिसिस असेल, आता सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या बायरने तुम्हाला रिक्वायरमेंट दिली, रिक्वायरमेंट दिल्यानंतर जर तुमच्याकडे बॅकअप प्लॅन अवेलेबल असेल ते देन अँड देन ओनली तुम्ही काय देऊ शकता, तुम्हाला त्या युजरला ऍक्सेप्टन्स देऊ शकता. राईट. आता ज्यावेळेला तुम्ही त्याच्यानंतर रिक्वायरमेंट अनालिसिस झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट फेज कोणती येणार आहे, सिस्टीम डिझाईनची. सिस्टीम डिझाईन मध्ये काय असणार आहे, सिस्टीमचे जे म्हणजे सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन्स आहेत ते त्यावेळेला काय असतात, त्या सॉफ्टवेअर सिस्टीम टेस्ट प्लॅन मध्ये आपल्याला कुणाला दिले जातात, सिस्टीम टेस्टिंगसाठी दिल्या जातात. ओके, म्हणजे अगेन काय होणार आहे की हे जे पॅरलल आहे म्हणजे काय, ते पॅरलली एक्झिक्युशन आपल्याला व्ही मॉडेल मध्ये केलं जातं, हेच आपल्याला फक्त याच्यामध्ये सांगायचं आहे. ओके, आता जिथं पूर्ण व्ही मॉडेल आहे तर पण त्याचं इन डिटेल एक्सप्लेन करायला घेऊया. ओके, व्ही मॉडेल इज ऑल्सो नोन ॲज अ व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन मॉडेल. व्ही मॉडेल वॉज डेव्हलप्ड to address some of the problem experienced in the traditional software development life cycle. Defects were found too late as the testing was not involved until the end of the project. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, व्ही मॉडेल काय इंट्रोड्यूस करावं लागलं, कारण की जे आपण ट्रॅडिशनली यूज करत होतो आधीपासूनचे जे म्हणजे एसडीएलसी लाईफ सायकल असतील किंवा अदर कोणत्या असतील लाईफ सायकल या किंवा वॉटरफॉल मॉडेल असेल, ह्या सगळ्या काय ट्रेडिशनली आधीपासून आपण यूज करत होतो, त्यामुळे काय होत होतं त्यावेळेला टाइम कन्झ्युमिंग होता हा पार्ट सगळा होता तो. त्याच्यामुळे काय होत होतं की इच अँड एव्हरी फेज कम्प्लीट झाल्याशिवाय नेक्स्ट फेज एक्झिक्यूट करता येत नव्हती. पण ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, दोन दोन फेजेस ऍट अ टाइम एक्झिक्यूट केल्या जातात. म्हणजेच काय असणार आहे, सपोज रिक्वायरमेंट आली, रिक्वायरमेंट आल्यानंतर आपण डायरेक्टली काय करू शकतो, जर आपल्याकडं बॅकअप प्लॅन अवेलेबल असेल तर लगेच आपण ऍक्सेप्टन्स टेस्टिंग किंवा ऍक्सेप्टन्स जे आपलं आहे ते डायरेक्टली तुमच्या कस्टमरला देऊ शकतो. त्याच्यानंतर काय असू शकतं, सॉफ्टवेअर डिझाईन जो आहे, सॉफ्टवेअर डिझाईन ज्या वेळेला केलेलं आहे किंवा त्याचे स्पेसिफिकेशन्स जे आहेत त्याचे ते आपण एकदा व्हॅलिडेट केल्यानंतर आपण काय करू शकतो, सॉफ्टवेअर टेस्टिंगला देऊ शकतो. म्हणजेच काय होणार आहे, ह्या ठिकाणी आपल्या दोन दोन फेजेस ऍट अ टाइम रन होऊ शकणार. त्याच्यामुळे आपलं जे काही वर्क करण्यासाठी जो टाइम लागायचा तो ह्याच्यामधून आपल्याला एक मिनिमम अमाऊंट मध्ये लागू शकतो. त्याच्यामुळे व्ही मॉडेल इथे इंट्रोड्यूस केलेले आहे. व्ही मॉडेल प्रोव्हाइड्स द गाईडलाईन्स दॅट टेस्टिंग शुड बी begin as early as possible in the life cycle. This is also one of the important principles of testing. There are many activities related to the testing that can be performed before the completion of coding. आता जे एक्सप्लेन केलं तेच पहिली टेस्ट जर पहिली फेज आपली कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण सेकंड फेजला जाऊ शकत नाही. These activities can be carried out in parallel with the other development activities. By starting testing early, we'll be able to find the defect and resolve them as early as possible. म्हणजे दोन दोन किंवा आपल्या ज्या पॅरलली आपण ज्या हे दिलेले आहेत टेस्टिंगचे ऍक्टिव्हिटीज दिले आहेत त्या पॅरलली आपण एक्झिक्यूट करू शकतोय व्ही मॉडेलमधून. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, लाईक एसडीएलसी सायकल व्ही मॉडेल इज ऑल्सो सिक्वेन्शियल मॉडेल. इच फेज must be completed before the next phase begin. Testing of the product is planned in parallel with the corresponding phase of the development in V model. The various phases of V models are, आता काय काय दिलेले आहेत फर्स्ट बघून घेऊया. रिक्वायरमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर हाय लेवल डिझाईन्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर लो लेवल डिझाईन्स दिलेले आहेत आणि नंतर कोडिंग दिलेले आहे. आता जो सोर्स आपल्या ह्या डायग्राम मध्ये दिलेले आहेत त्या डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे फर्स्ट बघा. ज्यावेळेला तुमच्याकडे सोर्स कोड अवेलेबल असेल त्यावेळेला काय होऊ शकतं, तुमच्या इथे आपल्याला आर्किटेक्चर्स दिलेत, आर्किटेक्चर्स आणि मॉड्यूल डिझाईन यांना आपण कंपॅरेटिव्हली आपण काय नावं देऊ शकतो, हाय लेवल डिझाईन आणि लो लेवल डिझाईन. कारण की आर्किटेक्चर डिझाईन म्हणजेच काय असणार आहे की ज्या वेळेला तुमचा ओनली बाहेरचं जे आपलं वर्किंग आहे आपण काल बघितलं, हाय लेवल डिझाईन्स मध्ये आपण काय करतो, फक्त एक त्याचा आउट व्ह्यू काढतो, म्हणजेच काय करतो त्याचं आर्किटेक्चर डिझाईन करतो. ओके, आता मॉड्यूल डिझाईन म्हणजेच काय असणार आहे,
बट ऑब्वियस लो लेवल डिझाईन असणार आहे, कारण की त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी त्याचे जे मॉड्यूल्स आहेत, त्याचे जे काय फीचर्स आहेत, आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो, राईट ना. त्याच्यामुळे आपल्या काय काय स्टेप्स होतात. फर्स्ट आपली जी आहे ते रिक्वायरमेंट आहे. रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजेच आपली फर्स्ट फेज कोणती झाली आहे, रिक्वायरमेंट. नेक्स्ट कोणती झालेली आहे, सिस्टीम डिझाईन. ओके. त्याच्यानंतर पुढची काय झालेली आहे, आर्किटेक्चर डिझाईन म्हणजेच काय असणार आपलं, हाय लेवल डिझाईन. म्हणजे हे शब्द कंपॅरेटिव्हली सेम जे वर्ड आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे सपोज तुम्हाला हा जर क्वेश्चन 5 मार्क्सना पडला, तर त्यावेळेला तुम्ही ऍटलिस्ट त्या एक्सप्लेन करू शकता. कसं की आपल्याला हाय लेवल डिझाईन एक आपल्याला बेसिक माहिती आहे की हाय लेवल डिझाईनचं वर्किंग कसं चालतं किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टी आपण डायरेक्टली आर्किटेक्चर डिझाईन मध्ये टाकू शकतो. ओके. कारण की दोन्हीमध्ये कामं सेम असणार आहे, त्याच्यामध्ये कोणतेही कामं डिफरन्स नसणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, मॉडेल डिझाईन म्हणजेच काय असणार आहे, आपला लो लेवल डिझाईन असणार आहे. आणि लास्ट वन काय असणार आहे, आपला कोडिंग किंवा सोर्स कोड जो काय अवेलेबल आहे तो. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघून घ्या. आता रिक्वायरमेंट सांगितलं, रिक्वायरमेंट अनालिसिस. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, इन व्ही मॉडेल वेअर रिक्वायरमेंट्स आर गॅदर इन द फॉर्म ऑफ BRS or SRS from customer client to development of the projects. The same requirements are provided to the testing team to create and acceptance the system test plan. The test plan focus the meeting of the functionality specified by the requirement gathering. ज्या वेळेला तुमच्याकडे रिक्वायरमेंट गॅदरिंग रिक्वायरमेंट तुमच्याकडे गॅदर झालेले आहे, त्या रिक्वायरमेंटच्या नुसार आपण काय देऊ शकतो, डायरेक्टली ऍक्सेप्टन्स टेस्टिंग देऊ शकतो. कधी, वेन एव्हर यू हॅव द बॅकअप प्लॅन विथ यू किंवा बॅकअप फॉर युअर सिस्टम और सॉफ्टवेअर विथ यू. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, आपली हाय लेवल डिझाईन. हाय लेवल डिझाईन मध्ये काय सांगितलंय, इन दिस फेज बेस्ड ऑन द हाय लेवल डिझाईन software architecture is created. The modules, their relationship and the dependencies, architecture diagram, database tables, technology detail are all finalized in this stage. आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आपल्याला, की आपल्याला आर्किटेक्चर डिझाईन मध्ये आपण हाय लेवल डिझाईन मध्ये आपण काय सांगितलं होतं, की आपण काय करतो, सपोज आपल्याकडे एकदा का तुमच्याकडे रिक्वायरमेंट आली, रिक्वायरमेंट आल्यानंतर आपण काय करतो, जो आपला जो काय पूर्ण प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टला काय करतो की कोणते कोणते त्याला स्पेसिफिक सॉफ्टवेअर्स द्यायचे, कोणते कोणते त्याच्यामध्ये फीचर्स ठेवायचे. याचा एक बाहेरचा म्हणतो ना आपण, एक आउटलाईन आपण फक्त त्याची डिझाईन करतो. कशामध्ये, आर्किटेक्चर डिझाईन. एक सिम्पल असं त्याचं एक आर्किटेक्चर तयार करतो. किंवा एखादा जो तुमचा सिनियर डेव्हलपर आहे, सिनियर डेव्हलपर काय करून देतो की एक स्पेसिफिक तुम्हाला एक आउटव्ह्यू काढून देतो की आम्हाला ह्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि आम्हाला ह्या रिक्वायरमेंट्स आमच्या फुलफिल झाल्या पाहिजेत. कुणाला, तर तुमचे जे लो लेवल डिझायनर्स किंवा आपण काय म्हणूया की ज्युनियर कोडर्स म्हणते, ज्युनियर डेव्हलपर्स आहेत, त्यांच्याकडं त्यांची रिक्वायरमेंट जाते. ओके. आता मॉडेल डिझाईन मध्ये काय होणार आहे किंवा लो लेवल डिझाईन मध्ये, in this phase, each and every module or software components are designed individually. Method, classes, interface, data types, etc. are finalized in this phase. It defines the actual logic for each and every component of system. In this phase, components are created. आता ह्या ठिकाणी काय झालं, एक आर्किटेक्चर क्रिएट झालं. आर्किटेक्चर क्रिएट करून झाल्यानंतर पुढचा पार्ट काय राहणार आहे, त्याच्या इच अँड एव्हरी छोटे छोटे जे काही मॉड्यूल्स असतील, कोणते कोणते त्याच्या डेटा टाईप्स असतील, किंवा त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया की त्यांच्यामधला जो इंटरफेस असेल, तो त्यावेळेला तिथं तो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मॉड्यूल डिझाईन मध्ये आपल्या फायनलाइज केल्या जातात. आणि तुमचं इच आणि एव्हरी कंपोनंट जे आहे ते डिझाईन आणि फायनलाइज करायचं काम कोण करतं, तर लो लेवल डिझाईन और मॉड्यूल डिझाईन हे आपलं ही फेज आपली कम्प्लीट करते. ओके. त्याच वेळेला काय होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही मॉड्यूल डिझाईन करत असणार त्यावेळेला तुमचे इच अँड एव्हरी तुमचे जे युनिट आहेत, युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंग म्हणजे काय असणार आहे, प्रत्येक जे तुमचं युनिट आहे, जर साइड बाय साइड तुमचं कम्प्लिटली जे म्हणता येईल त्याचं की
रनिंग असेल किंवा ते प्रॉपरली वर्क होतंय की नाही हे टेस्ट करण्याचं काम कोण करणार आहे? युनिट टेस्टिंग. म्हणजेच त्यावेळेला तुमची जी फोर्थ जी स्टेज आहे मॉड्यूल डिझाईनची, अदरवाईज युनिट टेस्टिंगची, ही ॲट अ टाइम तुमची टेस्ट केली जाणार आहे. सेम ॲज दॅट ऑफ आर्किटेक्चरसाठी. आर्किटेक्चर डिझाईन ज्या वेळेला तुमचं चालू असेल त्याच वेळेला तुमचं इंटिग्रेशन टेस्टिंग. आता इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजेच काय असणार आहे? संपूर्णपणे तुमचा जो तुम्ही आर्किटेक्चर डिझाईन केलेले, आर्किटेक्चर हे स्पेसिफिक एखाद्या छोट्या मॉडेलचं नसणार आहे. आर्किटेक्चर हे पूर्ण सिस्टीमचं असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हार्डवेअर काय काय असेल, सॉफ्टवेअर काय काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कशामध्ये असणार आहेत? आर्किटेक्चर डिझाईनमध्ये असणार आहेत. त्याच वेळेला इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय असणार आहे? की इंटिग्रेशनच्या वर्ड लक्षात घ्या. इंटिग्रेशन म्हणजेच काय असतं? की इच अँड एव्हरी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या कोणत्याही स्मॉलेस्ट गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठी गोष्ट त्याच्यामध्ये ॲट अ टाइम तुमची ही कन्सिडर केली जाणार आणि ती चेक केली जाणार. ओके, म्हणजेच इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये काय करणार आहे? जे तुमचं आर्किटेक्चर असणार आहे, ते आर्किटेक्चर तुमचं व्हॅलिडेट आहे किंवा नाही, किंवा ते ऍक्सेप्ट करायचं काम कोण करतं? तर इंटिग्रेशन टेस्टिंग करणार आहे. साइड बाय साइड तुमचं युनिट टेस्टिंगचं पण मॉड्यूल टेस्टिंग सोबत तुमचं टेस्टिंग होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट राहिला सोर्स कोड. सोर्स कोड म्हणजेच काय असणार आहे? जस्ट आपली सिम्पल कोडिंग. म्हणजेच काय असणार आहे? ह्युमन लँग्वेज मशीन लँग्वेज मध्ये आपण काय करतो? आपल्या कोडिंग क्रिएट करतो. In this phase, actual coding is done. Unit tests are created in this phase. Actual code is tested using tests written during the different phases of the model. Okay, हा संपूर्ण आपला जो काय आहे तो व्ही मॉडेल आहे. ओके, एक बेसिक कळतंय का नक्की व्ही मॉडेल मध्ये काय? तिघांमधला डिफरन्स एक कळालेला आहे का? वॉटरफॉल मॉडेल मध्ये काय होतं, त्याच्यानंतर SDLC लाईफ सायकल मध्ये काय झालं आणि व्ही मॉडेल मध्ये काय झालं. SDLC मी एकदा परत एक सिम्पल रिसेट करते. वॉटरफॉल आता जो आपला कालची पीपीटी पण परत बघून घेऊया. एक सिम्पल पार्ट परत एकदा रिवाइज करते. ही जी होती आपली, हा वॉटरफॉल मॉडेल होता. वॉटरफॉल मॉडेल मध्ये काय होतं? आपण एक रिक्वायरमेंट घेत होतो कस्टमर कडून, त्याच्यावरती अनालायसिस केलं जायचं. अनालायसिस केल्यानंतर ते डिझाईनला पाठवून द्यायचं. डिझाईनला काय व्हायचं त्यावेळेला? डिझाईनला अगेन दोन पार्ट्स व्हायचे, की लो लेवल डिझाईन आणि हाय लेवल डिझाईन. हाय लेवल डिझाईन आणि लो लेवल डिझाईन झालं की की पुढे जाणार, कोडिंगला जाणार. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनालिसिसलाच. म्हणजे अगेन इथे एक आपल्याला लूप मिळायचं त्यावेळेला. ओके, डिझाईन तुमचं एकदा फायनलाइज झालं, ओके असेल, तर त्यावेळेला कुठे पाठवलं जायचं? कोडिंगसाठी. ओके, कोडिंग हा आपला मेन पार्ट, सगळ्यात लॉंगेस्ट फेज म्हणत होतो आपण. कोडिंग झाली की तो पुढे कशासाठी पाठवला जायचा? टेस्टिंगसाठी, की जो तुम्ही कोड केलेला आहे तो बरोबर आहे की नाही, किंवा तो तुमच्या सिस्टीमला कम्पॅटेबल आहे की नाही. त्याच्यानंतर काय जायचं? टेस्टिंगला चेक केलं जायचं. जर ओके असेल तर तो ऍक्सेप्ट व्हायचा, अदरवाईज कुठे जायचा? परत अगेन डिझाईन फेज मध्ये. म्हणजे अगेन आपल्याला डिझाईन आणि टेस्टिंग मध्ये आपल्याला इथे अगेन लूप मिळायचं. आणि नंतर काय व्हायचं? आपला फायनल जे प्रोडक्ट होतं ते आपल्याला ऍक्सेप्टन्स टेस्टिंग मध्ये ऍक्सेप्ट झालं तर त्या बाहेर म्हणजे कुठे आपला जो कोणी कस्टमर आहे कस्टमरकडे पाठवलं जाईल. अदरवाईज ऍक्सेप्टन्स टेस्टिंग जर फेल गेली तर अगेन ती ऍक्सेप्टन्स टेस्टिंग जे काय आउटपुट असेल जर फेल असेल तर ते अगेन रिक्वायरमेंट्स पर्यंत, म्हणजेच का अगदी स्टार्टिंग फेजला आपलं जो आपला रिझल्ट असेल तो जायचा. त्याच्यामुळं काय व्हायचं? सपोज तुम्ही ह्या सगळ्या फेजेस तुम्ही कम्प्लीट केलेले आहेत आणि जर तुमच्या ऍक्सेप्टन्स फेजला जर तुमचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा ऍक्सेप्टन्स फेजला जर तुमचं काही ना काहीतरी रिक्वायरमेंट राहिली तर त्यावेळेला अगेन तुमची सिस्टीम ही परत रिक्वायरमेंट, अनालिसिस, डिझाईन, कोडिंग, टेस्टिंग आणि अगेन ऍक्सेप्टन्स या संपूर्ण पेजेस आपल्याला कम्प्लीट कराव्या लागायच्या. त्याच्यामुळं काय असायचं? काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला तर अगेन काय व्हायचं? की तुमच्या टाइम एक्स्ट्रा वाढत जायचा ह्याच्यासाठी, राईट ना. त्याच्यामुळं काय व्हायचं? की जो हा वॉटरफॉल मॉडेल आहे किंवा आता नेक्स्ट आपल्याला जो दिला होता SDLC लाईफ सायकल. SDLC लाईफ सायकल जी पण आहे आपल्याला, ती काय दिलेली होती? ती त्याच्यावर इन्स्टेड ऑफ दिस आपण काय कोणती यूज करू शकतो? आपला व्ही मॉडेल हा आपल्याला त्याच्यासाठी म्हणून इंट्रोड्यूस केलंय. कारण की इथे काय होतंय? की इथे दोन दोन फेजेस आहेत तुमच्या, त्या ऍट अ टाइम तुमच्या चेक केल्या जातात किंवा आपल्याला व्हॅलिडेट केल्या जातात. आणि ज्या वेळेला तुम्ही
रिक्वायरमेंट त्याच वेळेला तुमचं ऍक्सेप्टन्स होतं. ज्यावेळेला तुमची डिझाईन आहे सिस्टीम डिझाईन, त्यावेळेला तुमचं सॉफ्टवेअरचं टेस्टिंग केलं जायचं, सिस्टीम टेस्टिंग. त्याच्यानंतर आर्किटेक्चर ज्या वेळेला तुमचं फायनलाइज होते त्याच वेळेला लगेच तुमचं इंटिग्रेशन टेस्टिंग, म्हणजे प्रत्येक इच अँड एव्हरी टेस्ट आपल्याला काय व्हायचे त्या फेजला कम्प्लीट होऊन जातात. त्याच्यामुळं काय होतं, व्ही मॉडेल हा टाइम कन्झ्युम नाहीये, मिनिमम टाइम मध्ये कम्प्लीट होणारा मॉडेल आहे. त्याच्यामुळे आपण व्ही मॉडेल हा मॅक्झिममली यूज केला जातो. ओके. तर हा पार्ट आहे कसा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फेजेस दिलेले आहेत. ह्या परत इथं फेजेस आता इथे एक्सप्लेन केलेले आहेत. ह्या आपल्या आता जस्ट सांगून झालेले आहेत. रिक्वायरमेंट होती एक फेज, त्याच्यानंतर हाय लेवल, लो लेवल डिझाईन, इम्प्लिमेंटेशन आणि कोडिंग. ओके. आता ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्या फर्स्ट बघून घ्या. सिम्पल अँड इझी टू यूज. Okay, testing activities like a planning, test design happens well before coding. This saves a lot of time, avoids downwards flow of the defect, work well for small project where requirements are easily understood. आता हे बघा, आपलं जर कंपॅरेटिव्ह टू वॉटरफॉल मॉडेल, व्ही मॉडेल हा आपल्याला कसा आहे, सिम्पल आहे आणि इझी आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे की तुम्हाला टाइम लागतोय तो टाइम कमी लागतोय. त्याच्यानंतर काय होतंय की एक फेज झाल्याशिवाय दुसऱ्या फेजला आपण जात नाही, त्याच्यामुळे त्या फेजचं काम ते त्याच फेजला कम्प्लीट होऊन जाते. आणि त्याच्या मेन पॉइंट काय की त्याच्यामध्ये तो जो आपण लूप आपण क्रिएट करत होतो, की जर झालं नाही की अगेन परत वरती पाठवायचं किंवा अगदी स्टार्टिंगला फेजला जायची आपली इन वॉटरफॉल मॉडेल. तर तसे जे आपले फेल्युअर्स आहेत ते आपल्याला खूप कमी मिळतात आपल्याला व्ही मॉडेल्स मध्ये. आणि त्याच्यानंतर काय आहे, अवॉइड्स द डाऊनवर्ड फ्लो ऑफ द डिफेक्ट. डाऊनवर्ड फ्लो म्हणजेच काय, आता वॉटरफॉल मॉडेल कसं आता डाऊनवर्ड होतं आणि अगदी शेवटी ऍक्सेप्टन्सला गेल्यानंतर जर फेल गेला तर अगेन रिक्वायरमेंट्सचा त्याचा काय होतं, आपल्याला तो फ्लो पाठवावा लागायचा. म्हणजेच काय होतं, तर टाइम जास्तीत जास्त जायचा. त्याच्यानंतर जे स्मॉल प्रोजेक्ट असायचे ते स्मॉल प्रोजेक्ट पण ते रन करायला भरपूर वेळ घ्यायच्या. त्याच्यामुळं आपल्याला जो हा व्ही मॉडेल आहे तो हा युजफुल आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे काय, डिसएडव्हान्टेजेस. व्हेरी रिजिड अँड कॉस्ट फ्लेक्झिबल. ओके. त्याच्यानंतर काय, सॉफ्टवेअर इज डेव्हलप ड्युरिंग द इम्प्लिमेंटेशन फेज, सो no early prototypes of the software are produced. Okay, if any changes happens then the test requirement documents has been updated. म्हणजे सपोज जर का एखाद्या काही ना काहीतरी चेंजेस जर आपल्याला हवे असतील तर त्यावेळेला अगेन कुठं परत ह्याचा हा एक ड्रॉबॅक आहे की आपल्याला जर सपोज एखादी रिक्वायरमेंट असेल, एखाद्या युजरने आफ्टर युझिंग युअर सॉफ्टवेअर एखादी काही ना काहीतरी रिक्वायरमेंट दिली तर अगेन आपल्याला काय करतं, फार अगदी जो आपला बेसिक होता म्हणजे रिक्वायरमेंट पासून अगेन परत आपल्याला त्या सगळ्या फेजेस आपल्याला फ्लो जो जो आपला वर्क फ्लो आहे तो आपल्याला कम्प्लीट करावा लागतो. हा एक आपल्या ह्याच्यामधला सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. ओके. व्हेरी रिजिड सांगितलेल्या नंतर काय सांगितलेलं, कॉस्ट फ्लेक्झिबल. प्रत्येक फेजला किती कॉस्ट येईल ते आपल्याला सांगता येऊ शकत नाही, कारण की प्रत्येक फेजला जितका टाइम जास्त लागतो तेवढी आपली काय होते, कॉस्ट ही वाढत जाते. ओके. तर हे आपले झाले डिसएडव्हान्टेजेस. आता कन्क्लुजन काय त्यांनी सांगितलेलं आहे, हाय कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर इज रिक्वायर्ड फॉर द चूजिंग द व्ही शेप मॉडेल अप्रोचेस सिन्स नो प्रोटोटाइप्स आर प्रोड्यूस्ड. ओके. देअर इज व्हेरी हाय रिस्क इन्व्हॉल्व इन द मीटिंग एक्सपेक्टेशन. आता काय सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये हाय रिस्क पण असू शकते आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या युजरच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स आपल्याला ह्याच्यामधून फुलफिल केल्या जाऊ शकतात. ओके. एक हा एवढा पार्ट कळतोय का? नेक्स्ट आपण पुढच्या लेक्चरला सॉफ्टवेअर रिव्ह्यूज वगैरे हा पार्ट घेऊया. एक व्ही मॉडेल एक बेसिक पार्ट कळाला आहे का? सगळ्यांनी स्पीकर जरा ऑन करा. कळालंय? ओके. कुणाला काय क्वेरी आहे? सांग काय. तो व्ही मॉडेल मध्ये जे